इस न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापुर। उमरतकरवर लक्ष ठेव। सोलापूर महानगरपालिकेसाठी भाजपकडून विनायक कोंड्याल यांचा तर उपमहापौरपदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांचा अर्ज आलेला आहे। एकंदरीत जर बघितलं तर विनायक कोंड्याल हे पद्मशाली समाजामधून येत असतात। मराठा समाजाकडून आनंद जाधव यांना संधी मिळावी अशी मागणी होत होती, मात्र ऐनवेळी विनायक कोंड्याल यांच्या नावाचाच अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे। एकंदरीत राजकीय जी समीकरणं आहेत समाजाला घेऊन ते कितपत या ठिकाणी दिसत आहेत या संदर्भात बोलण्यासाठी सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी सर आपल्यासोबत आहे। सर, एकंदरीत जातीय समीकरण आपण बघत होतो, महापौरपदासाठी मराठा समाजाकडून आनंद जाधव यांचं नाव येत होतं, विनायक कोंड्याल यांचं नाव येत होतं, तसेच आपले किरण देशमुख यांचं नाव येत होतं। हे जातीय समीकरण कितपत परिणामकारक आहे काय? पूर्वी काय होतं, सोलापूर महानगरपालिकेवरती बरेच वर्ष काँग्रेसचं वर्चस्व होतं आणि त्यावेळेला बहुतेक सगळे निवडीचे अधिकार इथं नगरसेवकांची बैठक व्हायची आणि ते शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे असतील किंवा मोहिते पाटील असतील, तत्कालीन जे कोणी लीडर होते त्यांना अधिकार द्यायचे आणि मग ते काय करायचे की शरद पवारांचं विशेषतः याकडं दृष्टिकोन असा होता पहिल्यापासून की इथे निवडून आलेल्यापैकी प्रत्येक समाजाला इथं संधी मिळावी या दृष्टीने ते एका समाजाचा महापौर झाला तर दुसऱ्या समाजाचा उपमहापौर, स्थायी समितीमध्ये तिसरी, परिवहनला चौथा आणि शिक्षण मंडळाच्या सभापती अशा आणि इव्हन पक्षनेता पदाचं महत्त्व अलीकडच्या काळात तर फार वाढलेलं आहे। मग असे पदांचं वाटप व्हायचं आणि मग त्याच्यावरती हे सगळं चालायचं। तर आता मात्र सत्ता बदललेली आहे आणि त्यावेळेला हा जो विरोधात असलेला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना होते त्यावेळेला ते म्हणायचे की कर्तृत्वावरती तुम्ही हे द्या किंवा अनुभवावरती उमेदवाऱ्या द्या, देताना जात धर्म का बघता, म्हणजे हा असा वेगळा वैचारिक त्यावेळेला होता। पण आता झालं आहे काय की भारतीय जनता पार्टी सत्तेत आली, ज्यांनी एकेकाळी अशा विधानं केलीत आणि असा पुरस्कार केलेला आहे। त्यांचं म्हणणं असायचं त्यावेळेला, अगदी किशोर देशपांडे असतील, फार कमी समाज असेल त्यांचा, पण कार्यकर्ता म्हणून त्यांनी किशोर देशपांडेंना संधी दिली होती त्यावेळेला, म्हणजे महापौर पदावरती। अर्थात त्यावेळेला पुलत होतं, नाही असं नाही की शरद पवारांचाही पक्ष होता आणि इतरही पक्ष होतं। तर बहुतेक पद्धतीने तीच पद्धत भाजपने आता ॲडॅप्ट केलेली आहे असं दिसतंय आणि एकंदरीत आपण बघतो गेल्या काही दिवसामध्ये सोलापुरात जातीय समीकरणं भारतीय जनता पार्टी अंतर्गत मोठ्या प्रमाणावरती दिसू लागलेली आहेत आणि पद्मशाली समाज हा प्राधान्यानं बऱ्याच दिवसापासून हिंदुत्ववादी कट्टर होत चाललेला आहे आणि त्यात देवेंद्र कोठे हे आमदार झाले या याच्यात त्यांनी केलेली विधानं सगळ्यांना सर्वज्ञात आहे आणि त्यांचं वर्चस्व आहे। आपण बघितलं महानगरपालिकेत उमेदवार निवडून आणताना सुद्धा त्यांनी अतिशय पुढाकार घेतला, त्याआधी उमेदवाऱ्या देताना सुद्धा पुढाकार घेतला। पण देवेंद्र कोठेंच्या बाबतीत एक आहे की त्यांनी केवळ पद्मशाली समाजालाच न्याय मिळावा असं नाही तर थोडंसं व्यापकही धोरण घेतलं होतं। जिथं जो आपला समर्थक निवडून येईल त्याला त्यांनी उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला होता। पण आता एकंदरीत सोलापूरचं राजकारण बदलतं। तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे पूर्वी खासदार होते, आमदार आता झालेले आहेत देवेंद्र अडे, आता खासदार जरी त्या समाजाचे नसले तरी आमदार आता त्या पद्मशाली समाजाचे झालेत आणि पद्मशाली समाजाचे जवळपास 17-18 नगरसेवक या महानगरपालिकेत निवडून आलेत क्रमांक 1 आणि त्याच्यामुळं त्यांचा एक आग्रह होता की आपल्याला पुन्हा एकदा मिळावं। दरम्यानच्या काळात 4 वेळा विनायक कोंड्याल निवडून आलेले आहेत। अर्थात ते भाजपकडनं पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत आणि भाजपमध्ये अवघ्या काही महिन्यापूर्वी ते सहभागी झालेले आहेत। मग परत हा एक मुद्दा आला होता की निष्ठावंतांना द्यायचं का आयराम गायराम म्हणल्यावर पालकमंत्र्यांना मिरची झोंबली होती, बरंच ते चिडले होते, आपण बघितलं त्यांची विधानं वगैरे। पण त्यांनी देवेंद्र कोठेंचा आग्रह असेल, कल्याण शेट्टींचा आग्रह असेल किंवा स्वतः पालकमंत्र्यांचा, यांनी सगळ्यांनी मिळून बहुतेक एकमत केलेलं आहे आणि देवेंद्र जे फडणवीस आहेत आपले मुख्यमंत्री राज्याचे, त्यांनी या नावाला बहुतेक सहमती दिलेली आहे। जे स्थानिक पालकमंत्र्यांकडून येईल तेच
इकडं बघितलं की दोन्ही देशमुख आमदार जे आहेत त्यांनी इतर समाजासाठी प्रयत्न केले नाही असं नाही. अर्थात ह्याचा अर्थ असा नव्हता की त्यांचा पद्मशाली समाजाला विरोध आहे, पण त्यांनी प्रयत्न केले. माझ्या माहितीप्रमाणे दोन्ही देशमुखांनी फोन करून पालकमंत्र्यांना अनंत जाधव यांचं नाव सांगितलेलं होतं की आमच्या दोघांचा यांना पाठिंबा, यांचा विचार करावा. पण यावेळेला देशमुखांना विचारच करायचा नाही, हे बहुतेक त्यांनी धोरण निश्चित केलेलं असावं. इतर जी 2 नावं आली ती सुद्धा त्यांनी ठरवलेली नाही आहेत. म्हणजे पक्ष गटनेता वगैरे जो आहे तो काही दोन्ही देशमुखांना मानणारा गटाचा आहे. उमेदवारी द्यावी मराठा समाजाची मागणी होती. हां, मराठा नाही, मी ते हे पूर्ण करतो. मग त्या पद्धतीने हे सगळं राजकारण होत गेलेलं आहे. आणि मग आपण बघतो की आता सत्ताधाऱ्यांनी म्हणजे भाजप जे सत्ताधारी होणारे 87 संख्याबळ आहे आणि त्यांनी विनायक कोंडेला देताना आनंद जाधव यांना जरी आता डावललं गेलं असलं तरी निश्चित मला असं वाटतंय की स्थायी समितीमध्ये त्यांचं कुठेतरी सेटलमेंट सुभाष देशमुख गटाचं हो ना. मग तसं पाहिलं तर काळे सुद्धा त्यांच्या मतदारसंघात नाही येतात. मग आता राहिलं विधानसभा वाईज बघितलं तर विजय देशमुखांच्या गटाला काहीच मिळालेलं नाही. आता त्यांना स्थायी समिती मिळते का, आता याकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. धन्यवाद. स्वागत है आपका डॉक्टर असदुल्ला खान स्कूल में, जहां बच्चों को मिलता है एजुकेशन और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट का परफेक्ट कॉम्बिनेशन। हमारा सीबीएसई बेस्ड करिकुलम हर बच्चे की एकेडमिक और पर्सनल ग्रोथ को ध्यान में रखते हुए डिजाइन किया गया है। डॉक्टर असदुल्ला खान स्कूल का 10 एकड़ का स्प्रॉलिंग कैंपस सोलापुर का सबसे बड़ा स्कूल कैंपस है, जो स्टूडेंट्स को बेस्ट लर्निंग और एक्स्ट्रा करिकुलर फैसिलिटीज प्रोवाइड करता है। हम बच्चों के लिए स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज ऑफर करते हैं। एडवेंचर फील्ड प्ले पार्क, फुल्ली इक्विप्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिसमें फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट और एथलेटिक्स गेम्स शामिल है। स्टूडेंट्स की मेंटल और फिजिकल ग्रोथ के लिए इंडोर स्पोर्ट्स अरीना, मार्शल आर्ट्स और सेल्फ डिफेंस सेशंस भी दिए जाते हैं ताकि उनमें कॉन्फिडेंस और स्ट्रेंथ डेवलप हो। हमारी इंग्लिश लैंग्वेज लैब स्टूडेंट्स को कम्युनिकेशन स्किल्स और फ्लुएंसी इनहेंस करने का एक परफेक्ट प्लेटफॉर्म देती है। डॉक्टर असदुल्ला खान राइफल शूटिंग रेंज एंड अकेडमी जैसे यूनिक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज भी हमारे स्कूल का एक स्पेशल हाईलाइट है, जो स्टूडेंट्स में फोकस और डिसिप्लिन डेवलप करते हैं। डिजिटल और स्पेशियस क्लासरूम्स के साथ हम इंश्योर करते हैं कि बच्चों को एक मॉडर्न और कंफर्टेबल लर्निंग एनवायरनमेंट मिले। 100+ वाइब्रेंट एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज और बड़े इवेंट्स जैसे एनुअल फेस्टिवल, स्पोर्ट्स मीट, फूडिस्तान और भी कई एक्साइटिंग प्रोग्राम्स के साथ हम ये इंश्योर करते हैं कि स्टूडेंट्स हमेशा एक्टिव, हेल्दी और फुल्ली इंगेज्ड रहे। सेफ्टी हमारी टॉप प्रायोरिटी है। 24/7 सीसीटीवी सर्विलेंस के साथ हम इंश्योर करते हैं कि आपका बच्चा एक सेफ और सिक्योर एनवायरनमेंट में रहे। हमारे वेल क्वालिफाइड और एक्सपीरियंस टीचर्स स्टूडेंट्स को इंटरैक्टिव और इंगेजिंग तरीके से पढ़ाते हैं ताकि स्टूडेंट्स की क्यूरियोसिटी और क्रिएटिविटी बढ़े और उनका ओवरऑल डेवलपमेंट हो। एडमिशंस ओपन। आज ही एनरोल करें और अपने बच्चों को एक वर्ल्ड क्लास एजुकेशन का एडवांटेज दीजिए।